सर्व प्रमुख पाहुण्यांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. कारण या सर्वांनी आपल्या हिंदू धर्माच्या विचारांचा झंझावात संपूर्ण देशामध्ये पेरला आहे. संपूर्ण विचार आपल्या देशामध्ये पेरले आहेत. तुम्ही आता टाळ्या वाजवल्या. तुमच्या टाळ्यांचा आवाज ऐकल्यावर मला थोडीशी जाणीव झाली आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं कि आपने तालियां बजाई, इस बात का कोई गम नहीं, लेकिन आपके तालियों में कोई दम नहीं. पुन्हा एकदा या पाहुण्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्वांना प्रथमतः जय श्रीराम आणि रामनवमीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, ज्या राजानं स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून स्वतःला मृत्यूच्या झगड्यामध्ये झुकून दिलं आणि हिंदुस्थानावर शेकडो वर्षे बेलगाम सतौपट होणाऱ्या भूमी 7 दिशांच्या पोलादी साखळदंडांचा विनाश घडवून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते महान रणमार्तंड स्वातंत्र्य सेनाधीश छत्रपती शिवाजी महाराज 33 कोटी देवांचं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी, हिंदू धर्म जिवंत ठेवण्यासाठी ज्या राजानं आपल्या रक्तामासाचा हाडामासाचा नैवेद्य भारत मातेला अर्पण केला ते धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह ज्यांनी आपल्या हिंदू धर्मासाठी बलिदान दिलं, त्याग केला, समर्पण केलं, त्या सर्वांना मी त्रिवार वंदन करतो, अभिवादन करतो. आज या ठिकाणी हिंदू समाज जनजागृती निमित्त विराट हिंदू संमेलन आज या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे आणि या संमेलनानिमित्त आपल्या जिल्ह्यातील अनेक दिग्गज मातब्बर मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळावेळी कुणाच्याही नावाचं नामोल्लेख करणं या ठिकाणी मला शक्य नाही, त्यामुळे मी सर्वांची माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो. मित्रांनो, आपल्या राजाबद्दल आपल्या मनामध्ये भावना आहे. ती भावना आपल्या मनामध्ये, आपल्या ओठावरती आली पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी मी काही घोषणा देणार आहे, त्या घोषणेचा आवाज इतक्या जोरात आला पाहिजे, इतक्या जोरात आला पाहिजे की तो आवाज आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी